हाय मित्रांनो, नमस्कार. आपण आज आलो आहोत पालघरमधील एका छोट्याशा गावात. येथील लोकांची होळी पाहणार आहोत. होळी म्हटलं की आनंदाचा, उत्साहाचा आणि हौसे मौजीचा सण. परंतु इथले लोक, इथला परिसर हा होळी सण कसा साजरा करतोय आपण आज पाहणार आहोत. अतिशय उत्साही आणि आनंदमय असा होळीचा सण येथील आपण पाहाल तर युवा एक पिढी या होळीच्या सणाला खांदा लावताना दिसते. होळी म्हटलं की पूर्णाची पोळी, होळी म्हटलं की रंग, होळी म्हटलं की उत्साह, होळी म्हटलं की जल्लोष. खरं तर होळी हा सण वाईटावर झालेला सत्याचा आणि चांगल्याचा विजय हा दर्शवणारा सण आहे. परंतु आज होळीचं रूप ह्या भागात काहीतरी ओरच आहे. परंतु हा सण इथलील बांधव अगदी उत्साहाने आनंदाने साजरा करतायत. आपण देखील त्यांच्या आनंदात सहभागी होऊया, थोडीशी माहिती घेऊया त्यांच्या सणाबद्दल. खरं तर हा सण घरात बसून शुभेच्छा देणारा सण नाहीये. ह्यासाठी प्रत्येकाला बाहेर पडावं लागतं, होळीपाशी जमावं लागतं, होळी आणावी लागते आणि आपण पाहाल तर होळी आणून कशी मिरवावी लागते. हो, बोंबबोंब जरी करायचा सण असला तरी आजची होळी आणि आधीची होळी तर खूप फरक आहे. आधी ह्या होळीला गावच्या पाटलांच्या घरी नेलं जायचं. गावचे पाटील त्याची पूजा अर्चा करून नंतर दुसऱ्या लोकांचा मान असायचा. दुसरे गावची प्रतिष्ठित व्यक्ती त्या होळीची पूजा करत नंतर ती गावच्या वेशापर्यंत किंवा होळीच्या ठिकाणापर्यंत आणली जायची. ही होळी गावकऱ्यांनी उत्साहाने आनंदाने उभारून तिची पूजा केली जायची. ढोल ताशांच्या गजरात होळीला आणलं जातं. तसेच इथे मिरवण्याचा कार्यक्रम देखील आपण पाहू शकता. होळीला अशा तऱ्हेने मिरवलं जातं. आज देखील ह्या ठिकाणी ही परंपरा जपलेली आपल्याला पाहायला मिळते. पुरुषांसहित महिलांचा देखील समावेश ह्या कार्यक्रमात आवर्जून असतो. अनेक पारंपरिक गीतांच्या ठेक्यावर आधी ही होळी मिरवली जायची. परंतु आता ती गीतं, आता ती गाणी प्रचलित राहिलेली नाहीत किंवा ती युवा पिढीपर्यंत ती पोचलेली नाहीत. अनेक जुन्या धवलारींनी आधी ह्या गीतांच्या ठेक्यावर होळी मिरवली जायची. अनेक कार्यक्रम असायचे ज्यामध्ये मुली, खास करून मुली ह्या गीताद्वारे काही गाणी घेऊन ती होळी नाचवली जायची. गौरीची ज्याप्रमाणे ढोलकीच्या तालावर गीते असतात त्याच प्रकारची काही गीतं ही होळीसाठी देखील खास करून होती. आज मात्र ही गीतं नामशेष झालेली आपल्याला पाहायला मिळतात. तरी देखील उत्साह मात्र तोच पाहायला मिळतोय. होळी मिरवून झाल्यानंतर ती अशा ठिकाणी आणून ठेवली जाते जिथे ती उभारण्यात येणार आहे. आज कुठलाही सण म्हटला तर आधी हात लागतो तो म्हणजे युवा पिढीचा. ह्यांच्याशिवाय कुठलंच कार्य आज अशक्य आहे. त्यासाठी युवा पिढीने हातभार लावणं खूप गरजेचं आहे आणि ते आज ह्या सणांना तितकं महत्त्व देतात सुद्धा. आपल्या घरातून आज मोबाईल बाजूला ठेवून ही युवा पिढी जर ह्या सणांना हात लावत असेल तर खरोखर आपली पिढी, आपली संस्कृती अशीच टिकवता येईल. ह्या होळीला सजवण्याचा जो मानपान मिळतोय तो म्हणजे ह्या गावातील म्हात्रे बंधूंना. अनेक शुभकार्याची सजावट ह्या म्हात्रे बंधूंकडून केली जाते. तसेच पूर्ण गावाचा सहभाग, हातभार ह्या कार्यासाठी लावला जातोय. बाजूलाच असलेली मंदिरं देखील ह्या सणासाठी सुशोभित केली जातात. आज होळी फक्त होळी नाही तर एक मोठं ग्लोबल फेस्टिवल होऊन राहिलेलं आहे. हो, व्हायलाच पाहिजे. आणि ही एक संस्कृती म्हणाल तर एक भाग हा देखील आहे की ह्या होळीला पैसे आणि नाणी ठोकली जात आहेत. जो भाग जमिनीखाली जातो, गाडला जातो, त्या भागापर्यंत पैसे ठोकले जातात. ह्या पैसे ठोकण्यामागचा
काय इतिहास असेल, काय कारण असेल हे आपल्याला माहीत नाही, परंतु एक काळ होता जेव्हा ह्या नाण्यांना खूप किंमत होती. आज मात्र ही नाणी खिशात ठेवायला देखील जड होतात, परंतु त्या काळी ह्या नाण्यांना खूप महत्त्व असेल. गावातील अनेक प्रतिष्ठित तसेच अनुभवी व्यक्ती ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आखताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्यांसहित लहान मुलांचा देखील ह्या होळीच्या सणाला उत्साह पाहायला मिळतो. होळी उभारण्यासाठी लागणारी मशक्कत आपण पाहू शकता. हो, उभारलेली होळी पाहायला खूप छान वाटतं, परंतु ती आणण्यापासून ती उभारण्यापर्यंतची मशागत ही एक वेगळीच मजा असते. महाशिवरात्रीच्या अमावस्येनंतर प्रत्येक दिवस एक छोटी होळी लावण्यात येते. हळूहळू 15 दिवसांनी ही छोटी होळी मोठ्या होळीपर्यंत रूपांतरित होते. 15व्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेला ही मोठी होळी उभारून हा सण साजरा केला जातोय. हो, घरातील प्रत्येकाने बाहेर पडून हा सण साजरा करावा आणि हे रूप होळीचं जे आहे ते एक वेगळंच दैवी रूप प्राप्त होतं. झाडामध्ये देखील आपण देव पाहू शकतो आणि देवाला जाणण्यासाठी निसर्गात यावं लागतं, असे एक संस्कृती जपणारा हा सण म्हणजे होळी. झाडा पाना फुलात देव असतो. हिंदू संस्कृती आपल्याला शिकवते निसर्गावर प्रेम करायला. कारण एक झाड आपण कापतोय, परंतु पुढच्या होळीसाठी आपण 10 झाडं लावणार आहोत, ह्याची देखील एक दक्षता घेतली जाते. ही आहे सुपारी होळी. त्यानंतर होळीला दैवी रूप आणण्यासाठी हे मात्रेबंधू देखील मशागत करताना दिसत आहेत. एकच वेगळीच प्रतिकृती आकारून ह्यांनी ह्या होळीला एक दैवी रूप आणलेलं पाहायला मिळते. होळी उभारून झाल्यानंतर ठीक रात्री 12 वाजता, हो, रात्री ठीक 12 वाजता होळीला अग्नी देण्या अगोदर ही होळीत एक रीत केली जाते. हिला म्हणतात जोडे फिरवणे. हो, जोडे म्हणजेच नवविवाहित जोडे. ज्यांचं ह्या वर्षी लग्न झालं असेल त्यांचा होळीभोवती जोडा फिरवला जातो. अनेक गावात ह्या परंपरेला वेगळ्या उत्साहात साजरा केलं जातं. ढोल ताशासहित गावात मिरवणूक म्हणजेच वरात काढली जाते. त्या वरातीत हे नवविवाहित जोडे फिरवले जातात. त्यानंतर होळीपाशी येऊन नाचत गाचत पुन्हा होळीभोवती फिरलं जातं. परंतु ह्या गावात एक वेगळीच परंपरा जपलेली आहे. फक्त नवविवाहित जोडे नाही तर घरातील प्रत्येक जोडा, हो, प्रत्येक दाम्पत्यांनी ह्या होळीपाशी येऊन आपला जोडा फिरवून होळीला मानवंदना दिली जाते. होळीचं दर्शन घेतलं जातं. होळीला साखर वाहिली जाते. ऊस मिरवला जातोय. नारळाचा जोडा शहाली हातात घेऊन ही परंपरा साकारली जाते आणि वेगळाच उत्साह देखील या परंपरेत पाहायला मिळतोय. हळदी कुंकू वाहून त्या होळीला नमस्कार केला जातो. आज देखील ही परंपरा अशीच टिकवून आणि जपून धरलेली आहे. आपण ही होळी पाहतोय पालघरमधील सफाळे शहरातील चिखलपाडा गावातून. कारण ह्या गावात आगरी लोकांची वस्ती आहे आणि ही आगरी लोकांनी जपलेली ही परंपरा अशीच टिकून राहू दे, अशीच मी प्रार्थना करेन. ह्या आधुनिक जगात स्मार्ट सिटी बनत आहे. ह्या स्मार्ट सिटीमध्ये आपण हे आपले सण विसरतो की काय अशी की भीती वाटू लागलेली आहे. परंतु नाही, आजही प्रत्येक जण हा सण अगदी उत्साहाने, आनंदाने आणि
त्याच जुनी रीतीने साजरा करताना पाहायला मिळतोय. नवीन नवीन कपडे परिधान करून आणि आपली संस्कृती जपत हा सण साजरा केला जातोय. वडीलधारी माणसं तसेच नवीन पिढी देखील ह्या सणाला तितकीच पसंती देताना आपण पाहतोय. फक्त प्रल्हादाची जीव घेण्यासाठी आलेली होलिका स्वतः जीव गमावून बसली. कारण भक्त प्रल्हाद हरीचे उपासक होते. आपल्या भगवंतावर असलेला विश्वास भक्त प्रल्हादाला काहीच करू शकला नाही. कारण होलिका ही जाळून टाकणारी होलिका होती. होलिका म्हटलं म्हणजे प्रत्येकाला भस्म करणारी, आणि ह्या भस्मात ती भक्त प्रल्हादाला देखील भस्म करणार होती. परंतु हरिनामाची ताकद भक्त प्रल्हादाने दाखवून दिली. आपण देखील ही जाणीव आज ठेवायला हवी. कारण भक्तीसमोर शक्ती झुकते, झुकावं लागतं. आणि हीच होळीच्या सणाची आठवण आपण ठेवायला हवी. ह्या होळीच्या सणात, या होळीच्या अग्नीत आपण काय काय जाळून राख करू शकतो. कारण वाईटाचा नाश नक्कीच होणार, आणि म्हणून ह्या होळीच्या सणाला तितकं महत्त्व द्यायला पाहिजे. ह्या होळीत आपण आपले वाईट विचार, वाईट कृती, वाईट सवयी, अनेक वाईट गोष्टींचा आपण जाळून राख करायला हवा. आनंद, उत्साह, जल्लोष आणि आपुलकीचा अंकुर फुटेल अशी एक होळी लावायला हवी. आणि असाच सण मात्र आपण साजरा करायला हवा. आपण पाहतोय ह्या गावातून ह्या सणाचा आनंद घेतोय, परंतु प्रत्येक जण ह्या सणाचा आनंद अशा तऱ्हेने घेतील असं कधी वाटलं नव्हतं. गावाची एकी ह्या सणाचं रूप आपल्याला दाखवून देते. आपण देखील भक्ती मार्गात लागून अशा तऱ्हेची भक्ती करावी, आणि असा आनंद मिळतो, भगवंत आपल्या पाठीशी उभा नक्कीच राहतो, अशी एक ह्या सणाच्या निमित्ताने आठवण ठेवायला हवी. म्हणूनच का होईना हा होळी सण साजरा केला जातोय. आज ह्या सणाने वेगळे जरी रूप घेतलं असलं तरी पण होळीच्या सणाचं महत्त्व हेच आहे, हेच राहील. आगरी कोळी परंपरा म्हटली म्हणजे अशा प्रकारच्या उत्साहाचं वातावरण नक्कीच होणार. हो, जोडे फिरून झाल्यानंतर वेळ येते ती म्हणजे होळी दहनाची. होळीला अग्नी दिल्यानंतर सुरुवात होते नाच गाण्याच्या कार्यक्रमाची. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्कीच कळवा कमेंटच्या माध्यमातून. हो, आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहू, कारण तुमची प्रत्येक एक कमेंट आम्हाला उत्साह देत असते, आम्हाला ऊर्जा देत असते पुढील व्लॉग तयार करण्यासाठी. आणि जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर शेअर नक्कीच करा. आपल्या प्रत्येक मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून त्यांना देखील ह्या तुमच्या आनंदात सहभागी होता येईल. मोठे